हे बघा आता आम्ही एक आळंदी रोडला गजानन महाराजांचं मंदिर आहे तिकडे आलोय. चाललोय आम्ही मध्ये. हे बघा मंडी या साईड हे बघा ह्या ज्या बिल्डिंग आहे इथे राहण्याची सोय आहे. एकदम रिजनेबल रेट मध्ये राहण्याची पण सोय आहे. ह्या बिल्डिंग जिथपर्यंत दिसत आहे ते एवढी सगळी असं भक्त निवास म्हणून भक्तांसाठी राहण्याची सोय केली आहे. इथे सोय पण छान आहे. आणि मंदिर आहे असं. आता आम्ही आतमध्ये चाललोय दर्शनाला. हे बघा मंडळी आता आम्ही चढायला सुरुवात करतोय. पण पहिले खालीच आहे ना, इथे साईडला चप्पल स्टँड आहे. चपला खालीच काढायच्या आणि मग वरती चढायला सुरुवात करायची. तर हे बघा मंडळी पायऱ्या तशा आहेत भरपूर थोडंसं चढायला. पण वरती गेल्यानंतर खूप छान वाटतंय. म्हणजे बाहेरून जेव्हा आपण मंदिरात येतो ना तर वाटत नाही की मंदिर एवढं आतमध्ये छान असेल. आता हे बघा मी चाललोय वरती. आता वरतून बघा किती सुंदर दिसतंय मंदिर. पूर्ण हिरवळ वगैरे आणि खूपच छान वाटतंय. त्यांनी मेंटेन खूप छान ठेवलंय मंदिर. कुठे कचरा नाही काही नाही एकदम मस्त आहे. आणि एकदम शांततेत होतं दर्शन पण एकदम शांततेत आणि छान होतं. आता आम्ही दर्शन घेऊन उतरलो खाली. आतमध्ये ना मोबाईल अलाउड नव्हता मग फोटो नाही काढता आला आम्हाला. पण खूप छान मंदिर आहे मध्ये गजानन महाराजांचं मस्त आहे. आता आम्ही खाली उतरलो मध्ये. तर मंडळी आमचं दर्शन झालंय. खूप छान आहे मूर्ती आतमध्ये. जर पुण्यात तुम्ही आल्या आळंदीला तर नक्की एकदा या, अवश्य भेट द्या. मस्त आहे म्हणजे मंदिर पण छान आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर पण खूप छान प्रसन्न वाटतं. आता आम्ही इथून निघालोय. आता माझी जाऊबाई ना तिचं माहेर इथे विश्रांतवाडीला तिकडे जायला निघालोय आम्ही. तर बघू आता किती वेळात पोहोचतो. एव्हा मंडळी आम्ही आता आलोय. माझी जाऊबाई नाही गौरी इथं ओळखतातच तुम्ही. त्याच्या माहेरी आलोय. तिची ह्या वहिनी आहे त्यांचे. आता आलोय आम्हाला आज बोलवलं इकडे. भाऊ कुठे मध्ये आहेत का? काम चालू आहे का? आई त्यांच्या फोनवर बोलतात. हा मम्मी नंतर ओळख करून दे. हे बाय गौरीचे पप्पा आहेत आणि ही मम्मी गौरीची. तर मंडळी आता जेवायला बसले. जाऊबाईंनी मस्त आमरस पुरी छोले बटाट्याची भाजीचा बेत केला आम्हाला. तर सध्या सीझन आंब्याचा आहे ना, मस्त आमरस पुरी. तर मंडळी आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निघतोय घरी जायला समीरकडे. आणि सकाळी यांना निघायचं आता नाशिकला जायला.
आता आमचे हे निघाले जायला. जावई बापू जावई बापूंचा मान सन्मान चालू आहे. मी थांबणार आहे आता सुट्टीचं. आई त्याला हे दे कुंकू दे थोडंसं. नको शर्ट बघा. हातात दे बघा तुम्ही बघून घ्या. तुम्हाला ती साईज व्यवस्थित होते का त्याच्यात मग आपण चेंज करू. तर मंडळी आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.